अहो अण्णा, कोटकरांची अमृता घरातून पळून गेली म्हणे, एवढ्या रात्री कुणालाही काही न सांगता. उगाच पराचा कावळा करू नकोस. सत्या काय म्हणाला तेवढं सांगा. तेच सांगते अण्णा. तो म्हणाला अमृता हरवलीये. हरवलीये? हरवायला काही ती कुकुला बाळ आहे? तेच ना. हा आता आणि काय प्रकार नवीन, मला काही समजतच नाहीये. अवयनी तुम्ही नका काळजी करू. सत्य गेलाय ना तिला शोधायला. कळेल आपल्याला ती का आणि कुठे पळून गेली ती. बघा ना, देवानी वेळोवेळी आपल्याला संकेत दिलेले होते, पण आपण पडलो भोळे, दुर्लक्ष केलं. पहिल्यांदा काय घरच्यांनी तिला लपवली, मग ते पत्र, आणि आता तर घरातनं सपशेल गायबच. आणि समजा ती परत आली आणि झालं सत्याचं तिचं लग्न, तर नंतर आपल्याला पुन्हा काहीतरी नवीन कळलं म्हणजे मग काय करणार? लोक काय वाटतील ते बोलतील हो आपल्याला. नाही सुलभा, अगं त्या मुलीची काही अडचण असेल किंवा दुसरं काहीतरी घडलेलं असेल. अंगणातला सडा बघून उगाच आपण पाऊस झाला असं कशाला म्हणायचं? अण्णा, आपण वेळीच सावध झालेलं बरं. हे पहा, आता तुझी बडबड पुरे बघू. आपण असं करूया, मंगलेला कळवूया. मी सांगते ना, सगळ्यांना सांगते मी. तुम्ही फक्त सत्याला आणि सत्याच्या वडिलांना सांगा. पण ही मुलं सुद्धा ना की बरं कळलं मला. देव फोन. नाही, एक मिनिट ऐका ना. नाही म्हणजे मी तुम्हाला येऊन भेटतो, पण मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा सुरूच्या स्थळाबद्दल विचार करावा. मी काय म्हणतोय की या विषयावर आपण नंतर नाही का बोलू शकत? ते जरा प्रसंग वेगळा चाललाय ना. ओके? नाही, आपण शांतपणे बोलू, काही प्रॉब्लेम नाही. ओके. रडू नको. रडल्याने काही होणार आहे का? चल बस, लवकर बस. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय? मी खोटं बोलले तुमच्याशी. माझ्या हातून खूप मोठी चूक घडलीये. काय घडलंय वंदना? तुला माहितीये का अमृता कुठे ते? नाही, अमृता कुठे गेली हे माहिती नाहीये, पण ती घरातनं का निघून गेली हे मला माहितीये. नेहमीप्रमाणेच अमृता माझ्याशी बोलायला आली होती. तिच्या मनातला सल तिने मला बोलून दाखवला. नेहमीप्रमाणेच आमचा शब्दाला शब्द वाढत गेला आणि मी म्हणजे माझ्या हातून नकळत सगळंच घडलं. काय? मी तिला सगळं सांगून टाकलं. मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की ह्या वेळेला तू लग्नाचा हट्ट सोडून दे. आजपर्यंत तुला आम्ही काहीही कमी पडून दिलेलं नाहीये आणि ह्यापुढेही देणार नाही. सुरूचं लग्न आम्ही जेवढ्या थाटामाटात करू तेवढंच तुझंही करू. फक्त ह्या वेळेला तुला तडजोड करावी लागेल. तडजोड? आई, तू हे व्यवहार केल्यासारखं काय बोलतेस? मला व्यवहार करायचाच नाहीये आणि म्हणूनच मी तुला सांगतेय की तुला जर का आपली माणसं, आपलं कुटुंब हे महत्वाचं वाटत असेल ना, तर मी जे काही सांगीन ते तू ऐकशील, कारण त्यातच आपल्या सगळ्यांचं भलंय. काय ऐकू? उद्या सकाळी आपट्यांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की तुझा या लग्नाला नकार आहे. काय? हे तुला करावंच लागेल. आई, हे कसं शक्य आहे? शक्य आहे, सगळं शक्य आहे. आणि हे जर का तू नाही केलंस तर मग मी असंच म्हणीन की तुला उपकारांची जाणीव नाहीये. उपकार? कसले उपकार? आई मुलीला वाढवते म्हणजे उपकार करते तिच्यावर? पण ती तिची मुलगी असेल तर नक्कीच नाही. म्हणजे का मला सगळं सांगायला भाग पडतीयस? तू माझी मुलगी नाहीयेस. काय?